Solve the following set of simultaneous equation. पहिलं प्रॉब्लेम आहे x plus y is equal to 4 2x minus 5y is equal to 1. आता आपल्याला हे दोन इक्वेशन्स दिले आहे, याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. तर आता इथे व्हेरिएबल वापरला आहे x आणि y. x आणि y म्हणजे किती व्हेरिएबल वापरले आहे? 2 वापरले आहे. आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? 1 आहे. x पण 1 1 1 1 म्हणजे याचा पॉवर 1 आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. पॉवर 1 असेल तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर याला सॉल्व करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. तर दोन इक्वेशन दिले आहेत, ते एकाखाली एक लिहून घ्यायचे, त्याला इक्वेशन 1 आणि 2 नाव द्यायचं. तर पहिलं होईल x प्लस y इज इक्वल टू 4. हे झालं पहिलं इक्वेशन. आणि याच्याच खाली दुसरं लिहायचं, एक्सच्या खाली x, yच्या खाली y. 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन 2. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. तर x आणि y च्या व्हॅल्यूज कधी मिळतील? जेव्हा x च्या व्हॅल्यू कॅन्सल होईल तेव्हा y च्या व्हॅल्यू मिळतील, किंवा y च्या व्हॅल्यू कॅन्सल होईल तेव्हा x चे व्हॅल्यूज मिळतील. तर आपल्याला त्या व्हॅल्यूज काढण्यासाठी काय करावं लागेल? एक्सच्या टर्म सारख्या करावं लागेल, नाही तर वायच्या टर्म सारख्या करावं लागेल. टर्म जर सारख्या झाल्या आणि त्यांची साईन चेंज झाली तर त्या कॅन्सल होतात. आता बघा, इथे 2x आहे, म्हणजे इथे किती आणावं लागेल? 2 आणावं लागेल. इथे 2 आणलं तर इथे 2x काय होईल? सबस्ट्रॅक्शन करून कॅन्सल करावं लागेल, कारण की साईन चेंज राहील तेव्हा कॅन्सल होईल. म्हणजे प्लस 2x ची तर बेरीज होईल, पण 2x मायनस 2x कॅन्सल होईल. तर इथे इक्वेशन 1ला जर आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर इथे 2x होईल आणि इथे 2x होईल, आणि याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर कॅन्सल होईल. आणि इथे बघा y आहे आणि इथे मायनस 5y आहे. याला सेम करण्यासाठी yला कितीनी? 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर मग इथे काय होईल? 5y होईल आणि इथे मायनस 5y आहे. तर प्लस 5y आणि मायनस 5y कॅन्सल होऊन जाईल. मग आपण एक तर एक्सचे टर्म सारखे करू शकतो किंवा वायचे, पण एक्सच्या टर्ममध्ये साईन सेम आहे आणि वायच्या टर्ममध्ये साईन चेंज आहे. तर साईन चेंज असेल तर कॅन्सल होते, म्हणून आपण इक्वेशन 1ला 5नी मल्टिप्लाय करून घेऊ. तर इक्वेशन 1ला 5नी मल्टिप्लाय केलं तर इथे 5y होईल आणि इथे मायनस 5y, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर आपल्याला इक्वेशन 1ला 5y बनवायचा आहे इथे, आणि इथे मायनस 5y आहे. तर इक्वेशन 1ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 5नी. आणि कोणत्याही इक्वेशनला एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. म्हणून आपण इक्वेशन 1ला काय करू? वायच्या टर्म सारख्या करण्यासाठी 5नी मल्टिप्लाय करू. तर 5नी मल्टिप्लाय केलं तर इथे 5y होईल आणि इथे मायनस 5y होईल, म्हणजे हे कॅन्सल होऊन आपल्याला एक्सची किंमत मिळेल. ठीक आहे. तर म्हणून आता काय करावं लागेल आपल्याला? इक्वेशन 1 प्लस 2, इक्वेशन 1 आणि 2ची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. पण इक्वेशन पहिलं कितीनी मल्टिप्लाय करून लिहायचं? 5नी लिहायचं. म्हणजे ईच टर्मला मल्टिप्लाय करायचं 5नी. म्हणजे काय होईल? 5x प्लस याला 5नी मल्टिप्लाय केलं 5y, आणि या 4ला 5नी मल्टिप्लाय केलं तर 5 4 जा. मग त्याच्याच खाली सेकंड इक्वेशन लिहून घ्यायचं, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता बघा, याची ॲडिशन केली तर प्लस 5y आणि मायनस 5y काय होतात? कॅन्सल होतात. आणि इथे 5x आणि 2xची ॲडिशन काय होईल? 7x, आणि 20 आणि 1ची ॲडिशन होईल 21. मग ही मल्टिप्लायची संख्या आहे कुठे जाईल?
डिवाइडमध्ये, म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू 21 डिवाइडची मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये येईल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय होईल, 7 3 21. अशा रीतीने आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू. आता काय करायचं, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 कशामध्येही ठेवून वायची व्हॅल्यू मिळवायची. आता एक्सची व्हॅल्यू 3 इक्वेशन 1मध्ये पुटअप करा किंवा 2मध्ये. आता या दोन इक्वेशनमधलं सिम्पल इक्वेशन आपल्याला 1 दिसत आहे, इझी. म्हणून आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवू. पुट एक्स इज इक्वल टू किती फाइंड आउट केलं, 3 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवणार आहे. तर पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. आता या इक्वेशनमध्ये आपण फाइंड केलेली एक्सची व्हॅल्यू 3 इथे ठेवायची, एक्सच्या जागेवर 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर 3ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 3 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. 3 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन प्लसची आहे तर मायनस येईल. वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 किती येईल, 1. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 3 मिळाली, वायची व्हॅल्यू 1 मिळाली. म्हणजे याचं सोल्युशन काय होईल, 3,1. सेकंड प्रॉब्लेम, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. याला आपल्याला सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर बघा, एक्स वाय म्हणजे 2 व्हेरिएबल वापरले आहे आणि त्याचा पॉवर, एक्सचा पण पॉवर 1 आहे, वायचा पण पॉवर आहे. एक्सचा पॉवर 1, वायचा पॉवर 1. तो व्हेरिएबलचा पॉवर 1 असेल, हायेस्ट पॉवर, तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन आणि किती व्हेरिएबल वापरल्या गेले आहेत, 2 व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहून घेऊ आपण. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 इक्वेशन 1. ह्याच्या खाली दुसरं लिहायचं, एक्सच्या खाली एक्सची टर्म आली पाहिजे, वायच्या खाली वायची टर्म आली पाहिजे. 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. हे झालं इक्वेशन 2. आता या दोघांना सॉल्व करायचं आहे आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. तर एक्सची व्हॅल्यू कॅन्सल होईल तर वायची व्हॅल्यू मिळेल आणि वायची व्हॅल्यू कॅन्सल झाली तर एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर आता आपल्याला बघा, इथे 2x 3x याची ॲडिशन 5 होईल, पण इथे प्लस वाय आणि मायनस वाय आहे, म्हणजे साईन चेंज आहे, टर्म्स सारखे आहेत. तर प्लस वाय आणि मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल. तर मग आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन करावं लागेल. म्हणजे प्लस वाय मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल आणि वायच्या टर्म कॅन्सल झाल्या तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. तर इक्वेशन 1 प्लस 2, 1 आणि 2ची ॲडिशन करावं लागेल. तर पहिले इक्वेशन 1 लिहा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. दुसरं 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आता याची काय करणार आहे आपण, ॲडिशन केली तर प्लस वाय आणि मायनस वाय हे काय होऊन जाईल, कॅन्सल होईल, कारण की टर्म सेम आहे आणि साईन चेंज आहे. आता इथे ॲडिशन करावं लागेल. 2x आणि 3x काय होईल, 5x. आणि इथे ॲडिशन होईल 5 प्लस 5, 5 प्लस 5 किती होईल, 10. मग काय होईल, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 5ला राईट हँडला आणावं लागेल, पण मल्टिप्लायची संख्या डिवाइडला येते. म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू 10/5. आणि याला डिवाइड केलं तर काय होईल, 5 2 10, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल 10. अशा रीतीने आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.
मग ती फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, ही एक्सची जी व्हॅल्यू आली आहे ती एक तर इक्वेशन 1मध्ये ठेवा किंवा 2मध्ये ठेवा, म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. आता एक्सची व्हॅल्यू 2 आपण +1मध्ये पण ठेवू शकतो, 2मध्ये पण ठेवू शकतो. तर आता मायनस साईन इथे आहे, इथे प्लस साईन आहे, तर कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तरी चालेल, पण प्लसचं इक्वेशन सोडवायला सोपी जाते म्हणून आपण प्लसवाल्या इक्वेशनमध्ये ठेवू. मग आपल्याला काय करावं लागेल, पुट एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. आपण ही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवू. तर काय करायचं, पहिले इक्वेशन 1 लिहून घ्यायचं, म्हणजे काय होईल, 2x + y इज इक्वल टू 5. लिहिलं इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायची आहे, एक्सची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे, म्हणजे 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती ठेवणार आहे, 2 + y इज इक्वल टू 5. मग 2 आणि 2चं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 2 किती होईल, 4 + y इज इक्वल टू 5. आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर 4ला राईट हँड साईडला न्यावं लागेल, आणि 4 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. इथे प्लस आहे ते इकडे येऊन मायनस होईल, म्हणजे 5 - 4. आता 5 - 4 किती होईल, 1. आणि हे काय झालं, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे याचं सोल्युशन काय होईल, एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 2 आणि वायची व्हॅल्यू मिळाली 1. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 3. आता आपल्याला थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर आता बघा, इथे पण आपल्याला 2 इक्वेशन्स दिली आहे, तर आपल्याला दोन्ही इक्वेशन काय करावं लागेल, एकाखाली एक लिहावं लागेल. म्हणजे काय होईल, 3x - 5y इज इक्वल टू 16. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आणि त्याच्यानंतर दुसरं, x - 3y इज इक्वल टू 8. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला हे लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आहे, म्हणजे आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. तर मग काय करावं लागेल, आपल्याला एक तर एक्सच्या व्हॅल्यू सेम करावं लागेल किंवा वायच्या व्हॅल्यू सेम करावं लागेल. टर्म जर सेम झाल्या आणि त्याचं साईन जर चेंज असेल तर त्या कॅन्सल होईल, आणि एक्सची व्हॅल्यू कॅन्सल झाली तर वायची व्हॅल्यू मिळेल, वायची व्हॅल्यू कॅन्सल झाली तर एक्सची मिळेल. तर बघा इथे किती आहे, 3x, म्हणजे इथे आपल्याला किती आणावं लागेल, 3x आणावं लागेल. म्हणजे 3x टर्म सेम होऊन जाईल. मग याची साईन चेंज केली तर या टर्म कॅन्सल होईल, आणि एक्सच्या टर्म कॅन्सल झाल्या तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. मग इथे 3x आहे तर आपण इथे 3x आणू. इथे 3x आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 2ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल, 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इथे 3x होईल, आणि 3x आणि 3x साईन चेंज झाल्यावर कॅन्सल होईल, म्हणून इथे साईन चेंज करण्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. पण इक्वेशन चेंज नाही झालं पाहिजे तर आपण जे 3नी मल्टिप्लाय करणार आहे, 3नी मल्टिप्लाय करणार आहे ते ईच टर्मला करू. ठीक आहे, तर आता 3नी मल्टिप्लाय केलं तर इथे 3x होईल, पण साईन चेंज करण्यासाठी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, म्हणजे इक्वेशन 1 - 2. तर आपल्याला पहिलं इक्वेशन असंच लिहावं लागेल, म्हणजे ॲज इट इज 3x - 5y इज इक्वल टू 16 लिहिलं पहिलं. पण सेकंड इक्वेशन 3नी मल्टिप्लाय करून लिहायचं, म्हणजे 3नी मल्टिप्लाय एक्सला केलं तर 3x होईल, 3नी याला मल्टिप्लाय केलं तर 3 3 9y होईल, आणि 3नी याला मल्टिप्लाय केलं तर 8 3 24 होईल. परंतु याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन, साईन चेंज करायची आहे. तर आता सबस्ट्रॅक्शन करताना ईच टर्मच्या साईन चेंज करायच्या. खालचं जे इक्वेशन आहे त्याच्या ईच, कारण की सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर ईच टर्म, म्हणजे ही मायनस होईल, ही मायनस आहे तर ही प्लस होईल, आणि ही प्लस आहे तर
मायनस होईल. ठीक आहे. आणि चेंज झालेल्या साईन वापरायच्या. तर 3x मायनस 3x काय होईल? कॅन्सल होईल. इथे कोणती वापरायची? चेंज झालेली प्लसची. म्हणजे इथे प्लस 9y आहे, इथे मायनस 5y आहे. म्हणजे टर्म साईन कशा आहे? चेंज. तर 9y मधनं 5y गेलं तर किती राहील? 9y मायनस 5y 4y. आता इथे प्लस 9y आहे आणि मायनस 5y आहे. तर साईन चेंज असेल तर सबस्ट्रॅक्शन होते आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन द्यायची असते. तर ग्रेटर नंबर कोणता आहे? 9y. म्हणजे त्याची साईन कशाची येईल? प्लसची. प्लसची साईन नाही लिहिली तरी चालेल. इज इक्वल टू इथे 16 आणि 24चं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. इथे मायनसची साईन आहे, इथे प्लसची साईन आहे. म्हणजे इथे साईन चेंज आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. आता 24 मायनस 16 केलं तर किती येईल? 8 येईल. पण सबस्ट्रॅक्शनला नेहमी ग्रेटर नंबरची साईन म्हणजे ही 24ची साईन राहील मायनस. मग आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे जे 4 आहे हे मल्टिप्लायमध्ये आहे, तर राईट हँड साईडला येईल तर डिवाईडमध्ये जाईल. तर मग काय होईल? मायनस 8/4. मग इथे आपल्याला काय करावं लागेल? 4नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय होईल? 4 1 जार 4, 4 2 जार 8. म्हणजे हे मायनसचं साईन आणि 2. अशा रीतीने आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केली? वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता ही वायची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तरी चालेल. तर आपल्याला इक्वेशन 2 थोडं सिम्पल वाटत आहे 1पेक्षा. तर आपण इक्वेशन 2मध्ये ठेवू. काय करू? पुट एक्सची वायची व्हॅल्यू किती आली? y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 2. तर पहिले इक्वेशन 2 लिहून घ्यायचं. काय आहे? x मायनस 3y इज इक्वल टू 8. इक्वेशन लिहिलं. याच्यामध्ये वायची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? -2. तर ह्या वायच्या जागेवर ठेवायची. x मायनस 3 इंटू वायची व्हॅल्यू -2. मायनसची संख्या नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहायचं. मायनसमधला नंबर इज इक्वल टू 8. x आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 2दा मायनस होत आहे. तर मायनस मायनस प्लस 3 इंटू 2 6 इज इक्वल टू 8. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 6ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 6 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. म्हणजे एक्स इज इक्वल टू 8 मायनस 6. एक्स इज इक्वल टू 8 मायनस 6 किती येईल? 2. मग याचं सोल्युशन काय होईल? पहिले एक्सची किंमत लिहायची नंतर वायची. म्हणजे 2, -2. हे झालं प्रॉब्लेम 3. आता प्रॉब्लेम 4. आता प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व करायचा आहे. तर बघा हे 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहे. ते आपण पहिले एकाखाली एक लिहून घेऊ. तर पहिलं इक्वेशन आहे. बघा पहिलं इक्वेशन आपल्याला पहिली टर्म एक्सची पाहिजे आणि सेकंड टर्म वायची पाहिजे. इथे ऑर्डर बरोबर नाही आहे. तर आपण टर्म आपल्या प्लेसवर आणून घेऊ. म्हणजे एक्सला इकडे घेऊ, वायला इकडे घेऊ. म्हणजे काय होईल? -x प्लस 2y इज इक्वल टू 0. नंबर 1. आता एक्सच्या खाली एक्स येईल, वायच्या खाली वाय. सेकंड इक्वेशन लिहिताना म्हणजे काय होईल? 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. हे झालं इक्वेशन 2. आता हे 2 लिनियर इक्वेशन सॉल्व करून आपल्याला काय करावं लागेल? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला लागेल. आता व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? एक तर एक्सच्या टर्म कॅन्सल झाल्या पाहिजे, नाही तर वायच्या टर्म कॅन्सल झाल्या पाहिजे. टर्म कधी कॅन्सल होतात? जेव्हा त्या सेम असतात आणि त्याचं साईन चेंज असते. ठीक आहे. तर बघा इथे किती आहे? 10x आहे. आणि या एक्सला जर आपण 10नी मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल?
10x होईल, पण मायनसचं चिन्ह आहे तर -10x. इथे -10x होईल, इथे +10x होईल आणि हे कॅन्सल होईल. म्हणून आपल्याला इक्वेशन 1ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 10नी. 10नी मल्टिप्लाय केलं तर पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की इक्वेशनला एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर 10नी मल्टिप्लाय केलं तर -10y होईल आणि -10x आणि इथे 10x. तर हे कॅन्सल होईल. तर मग आपल्याला याच्यात काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. इक्वेशन 1 + 2. तर पहिलं इक्वेशन आपण कशाने लिहिणार आहे? 10नी मल्टिप्लाय करू. ईच टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 10नी एक्सला केलं तर काय होईल? मायनसचं साईन 10 × x 10x प्लस 10नी 2yला केलं तर 10 × 2 20y आणि 10 × 0 0नी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर किती राहील? 0. त्याच्यानंतर सेकंड टर्म ॲज इट इज लिहायची. सेकंड इक्वेशन म्हणजे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. आता बघा त्याची ॲडिशन करत आहे. तर इथे मायनसची साईन आहे, इथे प्लसची साईन आहे. तर 10x आणि -10x काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि 20y आणि 15y याची बेरीज 0 5 5 2 आणि 1 3 35y इज इक्वल टू 105. ठीक आहे. आता काय होईल? y इज इक्वल टू 105 मल्टिप्लायची नंबर डिवाइडला जाईल 35. ठीक. आता आपल्याला काय करावं लागेल? 35नी डिवाइड करावं लागेल. तर 35 3 × 105 होते. तर y इज इक्वल टू काय होईल? 3 होईल. अशा रीतीने आपण yची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. तर yची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवावं लागेल किंवा 2मध्ये ठेवावं लागेल. तर आपण yची व्हॅल्यू 3 इक्वेशन 1मध्ये ठेवून घेऊ. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिले इक्वेशन 1 लिहून घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल? -x प्लस 2y इज इक्वल टू 0. आता yची व्हॅल्यू 3 फाइंड आउट केली. 3 ती yच्या जागेवर ठेवायची. म्हणजे -x प्लस 2 × yची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 0. मग काय होईल? -x प्लस 3 × 2 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग एक्सला राईट हँड साईडला लिहायचं. एक्स राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. तिथे -x6 इकडे गेलं तर काय होईल? -6 होईल. मग काय होईल? मायनस मायनस कॅन्सल झालं तर x इज इक्वल टू 6. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये yची व्हॅल्यू 3 मिळाली, एक्सची व्हॅल्यू 6 मिळाली. मग याचं सोल्युशन काय होईल? सोल्युशन लिहिताना पहिले एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर yची व्हॅल्यू लिहायची. म्हणजे 6,3 हे झालं फोर्थ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. आता बघा इथे पण 2 लिनियर इक्वेशन दिले आहे आणि याला सॉल्व करायचं आहे. तर पहिलं लिनियर इक्वेशन लिहून घेऊ आपण. काय होईल? 2x प्लस 3y. आता बघा ही 4ची टर्म लेफ्टला आली आहे, याला कुठे न्यावं लागेल? राईटला. कारण की एक्सची टर्म वायची टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म राईटला राहते. तर या 4ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. आता 4 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजे -4 होईल. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन 1 आणि याच्या खाली इक्वेशन 2. म्हणजे एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय. म्हणजे x - 5y इज इक्वल टू 11. हे झालं इक्वेशन 2.
आता याला सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढावं लागेल। आता एक तर एक्सचे टर्म सारखे करायचे, नाही तर वायचे टर्म सारखे करायचे। इथे 2x आहे, याला 2नी मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2ला तर इथे 2x होईल, पण दोघांच्या साईन चेंज आहे, तो कॅन्सल करण्यासाठी याच्या साईन काय करावं लागेल, चेंज करावं लागेल, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, म्हणजे 2x - 2x कॅन्सल होईल। म्हणजे काय करावं लागेल, इथे पहिले इक्वेशन 2ला 2नी मल्टिप्लाय करून इथे 2x आणावं लागेल, आणि 2x आल्यानंतर 2x आणि 2x कॅन्सल झालं पाहिजे, तर याची साईन चेंज झाली पाहिजे, तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, म्हणजे इक्वेशन 1 - 2। तर पहिलं इक्वेशन ॲज इट इज लिहायचं, काय आहे, 2x + 3y = -4, आणि दुसऱ्या इक्वेशनला काय करावं लागेल, 2नी मल्टिप्लाय करावं लागेल, तर इक्वेशनच्या ईच टर्मला मल्टिप्लाय करायचं असते, म्हणजे इक्वेशन चेंज होत नाही। 2नी मल्टिप्लाय केलं एक्सला काय होईल, 2x, त्याच्यानंतर 2नी 5ला मल्टिप्लाय केलं, -5 आहे तर -10y, आणि मग 11 × 2 = 22। पण याच्यामध्ये काय करणार आहे आपण, सबस्ट्रॅक्शन, कारण की हे 2x ची साईन चेंज करायची आहे। तर आता सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं असते, जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्या प्रत्येक टर्मची साईन चेंज करायची असते। तर इथे प्लस आहे तर मायनस करायचं, मायनस आहे तर प्लस करायचं, प्लस आहे तर मायनस, साईन चेंज केल्या। आता बघा 2x - 2x कॅन्सल होऊन जाईल। आता बघा चेंज झालेली साईन वापरायची, इथे काय आहे, +10y आणि इथे +3y, साईन कशी आहे, सेम, म्हणजे याची ॲडिशन होईल, +10y आणि +3y म्हणजे काय होईल, 13y = आता बघा इथे दोन्ही नंबरच्या साईन सेम आहे, मायनस मायनस, तर साईन सेम असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये होते आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये होते। तर इथे साईन कशा आहे, सेम आहे, म्हणजे ॲडिशन होईल, आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, तर -22 आणि 4 26, मग y = काय होईल, मल्टिप्लायची संख्या डिवाईडमध्ये, -26/13, 13 1 = 13 2 म्हणजे वायची व्हॅल्यू, हे मायनसचं साईन आणि याचं आन्सर आलं 2। वायची व्हॅल्यू फाइंड आउट झाली। आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, तर आपण कुठे ठेवू, इक्वेशन 1 मध्ये। पुट y = -2 इन इक्वेशन 1। तर पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं आहे, काय आहे आपलं इक्वेशन, 2x + 3y = -4, याच्यामध्ये yची व्हॅल्यू -2 ठेवायची, म्हणजे yच्या प्लेसवर ठेवावं लागेल, म्हणजे काय होईल, 2x + 3 × y, yच्या जागेवर किती ठेवायचं आहे, -2, तर मायनसचा नंबर नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहायचा, -2 = मग काय होईल, 2x, आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, तर प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होते, मायनस होते, तर 3 × 2 6 = -4। आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर -6ला राईट हँड साईडला न्यावं लागेल, -6 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, तर -6 इकडे जाऊन +6 होईल, म्हणजे -4 + 6, ठीक आहे। 2x = याचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन, तर 6 - 4, 6 - 4 किती होईल, 2 होईल, आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे प्लस, मग x = मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये 2/2,
टू कॅन्सल, म्हणजे x इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं इक्वेशनचं? पहिले एक्सची व्हॅल्यू लिहायची, मग वायची, म्हणजे 1, -2. प्रॉब्लेम 6. 2 इक्वेशन्स दिले आहे, लिनियर इक्वेशन. याला सॉल्व करायचं आहे. तर पहिले हे 2 इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे. म्हणजे 2x - 7y इज इक्वल टू 7 हे झालं इक्वेशन 1. त्याच्यानंतर 3x + y इज इक्वल टू 22 हे झालं इक्वेशन 2. आता याला सॉल्व करायचं आहे. इथे एक्सच्या टर्म सारख्या झाल्या पाहिजे किंवा वायच्या टर्म सारख्या झाल्या पाहिजे. तर बघा 2 आणि 3 आणि इथे -7y आहे, इथे +7y आहे. तर इथे बघा 7नी मल्टिप्लाय केलं तर +7y आणि -7y काय होते? कॅन्सल होते. तर मग आपल्याला वायच्या टर्म सारख्या करावं लागेल. तर इथे 7y आणावं लागेल. इथे 7y आणि -7y काय होईल? कॅन्सल. तर इथे 7y आणण्यासाठी आपल्याला इक्वेशन 2ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 7नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 7y आणि -7y कॅन्सल होईल. मग इक्वेशन 1 + 2. तर इक्वेशन 1 ॲज इट इज लिहून टाकायचं. म्हणजे 2x - 7y इज इक्वल टू 7. आणि इक्वेशन 2ला कितीनी मल्टिप्लाय करायचं? 7नी. पण ईच टर्मला मल्टिप्लाय करायचं, कारण की ईच टर्मला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर 7नी 3xला मल्टिप्लाय केलं तर 7 × 3 = 21x - y × 7 प्लसचं साईन आहे, प्लस y × 7 7y इज इक्वल टू 22 × 7. 7 × 2 = 14, कॅरी 1, 7 × 2 = 14 आणि 1 15, 154. तर याची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन. तर +7y आणि -7y काय होईल? कॅन्सल होईल. आणि 2 आणि 21 काय होईल? याची ॲडिशन 23x इज इक्वल टू 7 आणि 4 काय होईल? 11, कॅरी 1, 5 आणि 1 6, 161. मग x इज इक्वल टू काय होईल? मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये येईल, 161/23. आता आपल्याला कितीचा टेबल आला पाहिजे? 23चा. तर 23चा टेबलमध्ये किती आलं पाहिजे? शेवटी 1 आलं पाहिजे. तर 23 × 7 × 3 = 21 होते. 7 × 3 = 21, कॅरी 2, 7 × 2 = 14 आणि 2 16, 161. म्हणजे 23 7 = 161. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 7. मग ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवावं लागेल, नाही तर 2मध्ये ठेवावं लागेल. कोणत्यातही ठेवली तरी चालेल, परंतु मायनसच्या इक्वेशनपेक्षा प्लसचं इक्वेशन सोडवायला कसं असते? सोपी असते. म्हणून आपण ती व्हॅल्यू इक्वेशन 2मध्ये ठेवून देऊ. तर पुट एक्सची व्हॅल्यू x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 2. तर मग हे कुठे ठेवू आपण? इक्वेशन 2मध्ये. तर इक्वेशन 2 कोणतं आहे? 3x + y इज इक्वल टू 22. 3x + y इज इक्वल टू 22 हे लिहिलं इक्वेशन. याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या जागेवर किती ठेवावं लागेल? 7 ठेवावं लागेल. तर एक्सची प्लेस कोणती आहे? ही. म्हणजे 3 × एक्सच्या जागेवर 7 + y इज इक्वल टू 22. 7 × 3 = 21 प्लस y इज इक्वल टू 22. मग वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे तर 21ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल? चेंज होईल. 22 - 21.
तर 22 मायनस 21 किती होईल 1 होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. पहिले एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची. एक्सची व्हॅल्यू आहे 7,1